गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जय वृंदावन विलासिया, निर्विल्क कल्पवृक्षा करुणालया, अहंकार विषधरा कालिया, पायातळी रगडीला परम दुर्धर दुरावासी, हेचे जेवे शोषले तुवा पुतना, अपार संसार भ्रमलोचना, वज्रभूषणा शुकाब्दे, अकबक केशे शकटासुर, हेचे कामक्रोध मदमत्सर, मर्दिले त्वा दुर्धर दैत्य दुर्धर, सनातना प्रिता प्रिया, कमला पत्राक्षा कमलनयना, निंदक दुर्जन वनभंजना, अभेद प्रेमळ भक्त रक्षणा, हारी निर्गुणा निरुपधिका, मधुकैटभ भारी पुंडलिक वरदा, सत्यज्ञाना परमानंदा, प्रमाणरहिता अक्षय सुखदा, क्रीडसी मुकुंदा गोकुळे, चतुर्दशा अध्यायीचे अंती, गोवर्धनी असता श्रीपती, अग्नी लाविला कंसादुती, कृष्णे निश्चिती गिळिला तो, यावरी एकदा श्रावण मासी, पितृतिथी अमोशेशी, माता पूजती पुत्रासी, वाणे देती आदरे, संकृष्णाशी पूजा करुणी, ते दिनी वान देती रोहिणी, श्रीरंगासी नंदराणी, प्रीतीने आरचू वान देत, तो मथुरेत बंदी शाळे, वासुदेव देवकी ते वेळे, आठवून श्रीकृष्ण रूप सावळे, दुःख केले अपार, माय बोले ते क्षणी, मी वांज सप्तपुत्र विवुनी, आठवा झाला चक्रपाणी, तोही मजला अंतरला, कंस प्रेमे चांडाळे, अवघे मारले माझी बळे, एकही नाही उरले आजीवान द्यावया, आहा डोळसा आठवा ऋषिकेशी, मज तुवा केले परदेशी, आजी मी वान देऊ कवनासे, बावे गे धावे का, आहा माझे पूर्वकर्म ओढविले, घोर पाप कैसे फळासी आले, आहा गाई वत्सासी बिघडले, की मृगाशी तोडेले पाडस, किंवा मोडीला हरी कीर्तन रंग, की ऋषी शिकेला मानभंग, की माता पिता सद्गुरूंशी व्यंग, शब्द बोलले मी पूर्वी, धावलव करे वैकुंठनाथा, माझे बाळ भेटवी मजा आता, हे बंदी शाळेची व्यथा, किती दिवस भोगविसे, देवकी ऐसे देवकी धावा करी, तो गोकुळी खेळता श्रीहरी, करुणा शब्द ते अवसरी, हरी श्रवणी पडेले, गाडी यात खेळता सावळा, मायेसी धावा ऐकेला, सद्गतीत कंठ झाला, तैसाची चालला गुप्त रूपे, अनंत ब्रह्मांडीचा समाचार, सर्व जाणे श्री हर हृदयत पद्म भ्रमर, तो न लागता क्षण मात्र, बंदी शाळे पावला, पद्मिनी मित्रकुलभूषण, चतुर्दश वर्ष शेवून विपन, निजमायेसी भेटे येऊन, तेवे मनमोहन पावला, तव देवकी विस्तारुणी वान, करीत श्रीकृष्णाचे चिंतन, मने जेथे असेल बाळ सगुण, त्याचे व्यान पाव हो, तव ते अकस्मात मातेचे पाठीशी, उभा राहिला ऋषिकेशी, तो पयर सागर हृदय विलासी, वेदशास्त्रासी अगोचर, मायेने उचलूनी वान, सहज बोलले अतीत कोण, तो अकस्मित बोलले जगनमोहन, सर्वातीत मीच से, जीवा शिवाशी तो अतीत, पिंड ब्रह्मांडा विरहित, तोसी मी झालो तुझा सूत, वान निश्चित मज देये, देवकी जो परतून पाहे, तो सावळी मूर्ती उभी आहे, विकस्मय परमतटस्थ होये, बोले काय देवकी, कोणाचा रे तू बाळा, दिसतोस बरवा वेल्हाळा, माझाची कृष्ण सावळा, तुझ एवढाची असेल, हसूनी बोले जगज्जीवन, माते तोची मी तुझा नंदन, माझेच नाम जाण कृष्ण, बरवी खून ओळखी, ऐकताच ऐशी वचता, स्तनी तत्काळ फुटला पाना, पोटासी धरले कमलनयना, ते सुख कोणा नवरनाभे, स्पुंदो स्पंदो निरडे माया, आडवे घेतले यादवराया, हरिमुखी स्तन घालून या पयपान करवित, वासुदेव जवळे येऊनी, म्हणे कोणासी करविसी स्तनपान, देवकी म्हणे जी माझाची कृष्ण, पावला हो मज लागे, गोकळी करतो नाना चरित्रे, ती ऐकता होती आता श्रोत्रे, जी आजी राजीव नेत्रे, खरी करून दाविले, मग वासुदेव लंगले मुरहरा, नयनी वाहती विमलांबुधारा, बारे माझे या श्याम सुंदरा, कैसा येथे आलासे, हरी मने अविद्यामाय प्राणी, जे गेले देह बुद्धीने वेष्टुनी, मी न दिसे तया ते नयने, भक्त ज्ञानी जाणते, हरी मने आता शोक करू नका, तुमचा सत्व होईल सुटका, ऐसे बोलून निज जन सखा, गोकुळी गेला सत्वर, कंस सभेसी आला ब्रह्मपुत्र, म्हणे तुझ कळाला की समाचार, कृष्ण येऊन गेला सत्वर, माता पितया भेटुनी, ऐकून या कंस कोपला, दूत बोलविले ते वेळा, वासुदेव देवकी उभयंतला, धरुण्याना विसबेशी, उभी असती दीनवदन, कंस म्हणे टाकारे शिरच्छेदून, त्यांचे पाठी उग्रसीन, तो ही वधून टाकावा,
शस्त्रे घेऊन लखलखीत भोवती उभे झाले दूत. देवकी थरथरा कापत धावा करत हारीचा. चाल चाल बा बेगे हरी कंस आम्हासी जिवे मारी. तुझ विनय अवसारी कोण आम्हा रक्षिपा. आमचे ऐशी होईल आपदा काय पाहासी तू मुकुंदा. भक्त कैवरिया गोविंदा धाव धाव रे सत्वर. हे करुणा शब्द ते वेळी कृष्ण ऐकले गोकुळी. खेळताची बाळाची ये मेळी तो वनमाळी काय करी. मुखातून काढले सुदर्शन मथुरेकडे अवलोकन. दिधले तेव्हा भिरकुन गुप्त पंथे सत्वर. चक्र भिरकू येऊन या त्वरित. दोघे भोवती करी असे रक्षित. तो डोळ्या पावते लावित तो शतावर ते चक्र करी. भोवते होते दैत्यचक्र त्यांचा तक्षणी केला संहार. झाला एकची हाहाकार राशी पडल्या शिरांच्या. विकस्मय पाहे कंसासुर मने कोण करतो संहार. अमर्याद पडले चरण कर तुटून या वीरांचे. भयभीत कंस मानसी म्हणे ईश्वर रक्षतो यांसी. कंस म्हणे वासुदेवासी बंदी शाळे तुम्ही जावे. तुम्हासी मी कधी न मारी निर्भया असावे अंतरी. वासुदेव देवकी झडकरी जाती झाले बंदिशाळे. पाठी असता भगवंत कृतांत करुणे शक्य घात. उपाय अपाय होते होत विघ्ने नरसती सर्वही. असो ऐसी करणी करुण निजस्थाने गेला सुदर्शन. भक्त कैवारा नारायण बीदसाच केले हो. या उपरी एके दिनी हरी खेळती वृंदावनी. गोरस विकावया गवळणी मधुरे प्रती चालल्या. तया मध्यभागी राधा तिचे स्वरूपाशी नाही मर्यादा. जे अत्यंत प्रिय गोविंदा ते आनंद कन्ना न विसरे. हाव भाव राधा दावित पैंजन पायी रंजनकांत. खंजरी टनका विलौकित चहूकडे चपलत्वे. आकर्ण राधेचे नयन सोंगया शोभयंजन. वदन चंद्र शोभयामान रूपय लावण्य नवरनाभे. भवती गवळणीचा मेळा त्यात तळपे राधाच पळा. दुरुणे देखणे सबळा वडजा प्रति बोलतसे. या वृक्षाशी चढोनी पाहे कोण जाती गवळणी. वडजा तरुया ओळंगुनी हरी प्रति बोलतसे. मथुरे प्रति बोले नितंबनी परी यात एक सुंदर कामिनी. जैसे उड्डाणा माझी निशामणी तैसीची दुरुण दिसतसे. घडोघडी तुझकडे पाहे तीस हरी तू धरी लवला आहे. दान तिचला मागे स्वये आताची दई म्हणून या. गडिया समिमित धावे वनमाळी. पदरी राधा दृढ धरली. नेत्र संकेते ते ती वेळी खूण जाणवित हारिते. भलतेचे बोलू नको आता. हरी म्हणे आमुचे दान दे आता. कागे शून्या मागे जाता मज आनंता टाकून या. राधा म्हणे मनमोहना मजसे लावू नको रे तनया. तू पुढे पुढे शहाणा बहुत होशील वाटतसे. उगेचे मध्ये वाट पडलासे. चल वेगे रे चावडीशी पुसो मग दिवानाशी. दान मागसे कैसे ते. हरी म्हणे तू नितंबनी चावडीची आवडी भरिसी म्हणी. मी दान घेतल्या वाचुनी तुझ लागे सोडिना. राधा म्हणे आता दान घेसी परी हरी नाच तैच देशी. नाही तरी चाल कुंजवनाशी अडमार्गाशी सोडून या. राधा म्हणे जगज्जीवना बहु बुरुळे तुझी रसना. परी तुझ ठकून या मनमोहना जाईना आता येथुनी. हरी म्हणे गली गुतला म्हणी मीन जो जाईल मग कोठून. राधा म्हणे हे वर्तमान कंसा लागे जरी कळे. मग तुझ नांदावया गोकुळी ना ठाव नुरीची वनमाळी. तो बहुत करतसे कळी परी हे बरवी नवेची. हरी म्हणे कंसा लागुनी क्षण मात्रे मीच मारिणी. चानकासुर मुष्टुका पटुनी एक पळन लागता. इतके आम्ही केल्यावरी तू आमचा होय नवरी. ऐसे बोलता श्रीहरी इतर सुंदरी हसताती. राधा म्हणे तुझी पुरुषार्थ मज भाऊक ठाऊका आहे समस्त. तुझ बायकांनी निश्चित धरुणी बांधिला उखळासे. तुवा काखेसी घोंगडे घेऊनी गाई चरावया वृंदवानी. पावा वाजवी मधुर ध्वनी हमामा घाले गोवळ्यांसी. तुवा काय वधवावा कंसा एकता क्रोध आला पेंडियासी. राधेसी म्हणे कृष्ण परमपुरुष याचा महिमा नेनसी तू. हे शेष नारायण दोघे जण अवतरले देव कार्या लागुण. हे पूर्ण ब्रह्म सनातन तूच महिमान नेनवे. पुतना आणि शकट कैसे तृणावत अगबका कासी. कार्या मर्दिला यमुनेशी तो तुवा नेत्री देखिला. द्वादश गावे गिळले अग्न केले गोवर्धन उद्धारण. चतुर्भुज सहस्त्रनयन आले शरण श्रीरंगा. नंद बुडविला यमुना जवळी घेऊन गेला वनमाळी. सर्पामुखी शक्तिस्थळी पिता सोडविला श्रीकृष्णे. ऐसे आगाध हरीचे गुण नेने 50 सहस्त्रवदन. त्या हरीचे ते शब्ददूषण मूर्खे गवळणे ठेविलीसे. तो राधेची सखी चंद्रकळा हरीसे बोले ते वेळा. म्हणे क्षमा करी गोपळा अन्याय आमुचे समस्त. चोरी करुणी गोकुळी तुझे पोट न भरे वनमाळी. तरीच मागुनी घेई आम्हा जवळी. गोरस तुझ भक्षावया
परी आम्हासी वाटे का पिडसी नसतेच दान मागसी सोड जाऊ दे ते राधेसी म्हणून चरणाशी लागली. राधा म्हणे चंद्रवळे हा एकैसी पिडत भरते वेळे हे संसाराशी घातले पाणी माझीचे सर्वस्वे हा राखतो माझ्या गाई त्या लागे मीच बोले काही एरवी याचे कान ये समयी पिळून देई हातीची. राधेशी म्हणे शेषशाही म्या तुझ्या बापाचे खांदले काही आजीपासून तुझ्या गाई न राखे मी सर्वता ऐसे बोलता गोविंदा. सद्गतीत झाली राधा म्हणे पुराण पुरुषानंद कंदा मी तुझ मी शरणासे तू परमात्मा जगदोद्धार माया नियता निर्विकार तू आमचा करेसी उद्धार अवतार धरोनिया तू आमचा निज प्राण आम्ही तुझ्या वाचून वचनाधीन तुझ विन एक क्षण न गमे आम्ही कदापि तू जगन्मोहन वेदक मूर्ती क्षण एक न करी देखा यदुपती न नेत्र उन्मळती वियोगे तुझ्या दयाळा तुझे न करिता नामस्मरण न इतर जे प्रपंच भाषण व्यर्थ काय जिव्हा श्रमवून तुझे गुण न वर्णिता देखोनी राधेचा प्रेमा कृपा आलय पुरुषोत्तमा म्हणे तुमचा तो भोगर गोरसाम्मा नित्य काळ समर्पणे मने मान्य करून या हरिवचन गोपी गेल्या मथुरे लागून आठवता श्रीरंगाचे गुण प्रपंच कारण करता हे राधे समवेत गवळणी मथुरे माझे गोरस विकुनी आल्या गवळणी परतुनी गात वदने हरिलीला या उपरी एकदा यमुना तीरी गाई चारिता मधुकैटप भारी तो गवळ्याची कुमारे पूजता गौरी स्वानंदे कृष्णा संगई छुडी मणी पूजती देवी कत्यायनी सौभाग्यदायक मंगल खाणी ज्ञान कळा हरीची जे ज्ञान कळेसी न बदता हरिप्राप्ती नव्हेची तत्वता या लागी सुंदरी समजता आचरती व्रता दरे तव ते काळ हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास विख्यातू जो आपले स्वरूप जगन्नाथू द्वादश मासात मानवी पै अलंकारात मुकुट सुंदर की नवग्रह माझी दिनकर जैसे मासा माझी मार्गशीर्ष हरिरूप जाणिजे की भोगिया माझे भूभर की अंड्या माझे खगेंद्र की मासा माझी मार्गशीर्ष हरिरूप जाणिजे वृंदका माझी शचीचर की धनाड्या माझी कुबेर तैसे मासा माझी मार्गशीर्ष हरिरूप जाणिजे कवी माझी ते सत्यवती कुमर की मानवात श्रेष्ठ नृपवर तैसा मासात मार्गशीर्ष हरिरूप जाणिजे या मासात करिता दान गो भू हिरण्य ब्राह्मण पूजन हरिकीर्तनान्य संतर्पण तेने नारायण संतोषे असो गोपी हविषान्न भक्षती गोमय लिप्तते भूमिशी निजती बहुत नियमते चालविती हरि सुख प्राप्त व्हा भया अरुणोदय स्नान करी सवेचे उगता वारसमनी मग पूजते ती कात्यायने सिकता मूर्ती करोनिया मग धरुणी राजीव नेत्र जपती देवी पुढे मंत्र तो गोपया माझे समस्मरी मित्र खेळत असे स्वानंदे त्याच्या व्रताचे फळ पूर्ण करावया घननिळ एकला चिन्हे घोणी वज्रपाल तयापाशी पातला अवघे स्त्रिये ठेवून तिरी पोहोचता ते कृतांग भगिनी तिरी तो सकलांचे वस्त्रे पुतणारे घेऊन यातुरवरी चढला ते कदंबावरी हरी चढता एकीने देखील या उचिता ते मग सांगे समजता वस्त्र नेले की आमुचे हो मग लाजोनी या सकळी आकंठ लपती ते यमुना जळी म्हणती कमलाक्षपत्र वनमाळी लाज घेतली सर्वांची एक गोपी कापे थराथरा म्हणे वस्त्रदेही भवन सुंदरा तव साधिले डाव खरा एकांत बरा पाहुनी बहुत भला तू कृष्णनाथ आमचे वस्त्रदेही आता बहुत शीत वाजते अनंता दात खिळ्या वैसल्या ऐसे ऊर्ध्ववदने गोपिका विनवती ते सरोज उद्भव जनका हसतसे ते निज भक्त सका यांच्याकडे पाहुनिया हरी म्हणे हे सूर्यकन्या परम पवित्र सर्वमान्या तुम्ही नग्न होऊन ललना कैसे आत संचारला तुम्ही मदिरा जावे या उपरी वस्त्रे आणून देईन झडकरी तुमच्या वेळेलासी निर्धारी गाती तुमच्या सांगेन मी या एकीकडे एक पाहती हव भाव दावणे हसती म्हणती येणे हो निश्चिती निर्वाण मांडले साचपे एक म्हणती आम्ही दीन तू उदार करी वस्त्रदान एक म्हणती देऊ प्राण तुझवरी जाण श्रीरंगा पाषाण उचलुनी गोपी एक म्हणे यावरी फोडी नमस्तक कदंबावरी जगन्नाथ हासे शब्द ऐकुनी एक बोलती संकांक्षी दे वस्त्रे दे वरी दलाशी आत्मय रामा सर्व साक्षा कलिया शिक्षाकारका एक म्हणती येऊ बाहेरी चढू आता कदंबावरी तुझ धरून पुतनारी शिक्षा बरी लावू पै वस्त्रे जरी न देसी टाकुनी तरी तुझ नंद यशोदेचे आन एक म्हणती चोरे नागविले पूर्ण साचो चला चवडिया एक म्हणती हरी पाही आज बहुत देही दूध दही आमचे वस्त्र आता देई भुवन सुंदरा श्रीहरे एक म्हणती सुंदरी गोकुळात करेसी चोरी गाईच चरिता ते वर्णांतरी येथे ही मुरारी नडलासी
एक तू वत्सा वाचुनी गाई वने दुहतोसी सर्वही तुझा हस्त लागता पाही पाना फुटे तयाते तुझा हस्त लागता नारायणा वांझ्या गाईशी फुटे पाना विश्वव्यापक मुरमर्दना जनार्दना वस्त्रे देगी ऐसे नाना परी विनवित मग काय बोले जगतपती बाहेर येऊनी शरणांगती यमपतियासी नमावे यमुने पाशी समस्त जलक्रीडा तुम्ही केल्या सत्त याचेच प्रायचित्त हे त्वरित तामांतका नमस्कारा लज्जा सोडून या निश्चित सर्वे करावे उद्वहस्त तरीच वस्त्रे त्वरित हाता येतील तुमचेच पै कदंबातळी क्षणभरी नाचा पाहीन डोळे भरी मग पाहती ते वज्रसुंदरी कैसे परी करावे एक म्हणे याची गोष्टी न करावे करील कष्टी ऐसे हसत ऊर्ध्वपोटी गोपी पाहती हरीकडे मग वृक्षातळी येऊन या रामा म्हणती वस्त्रे देई मेघश्रामा अगंध दहन वन विश्रामा मन पूर्ण कामा सर्वेशा हरी मने ऊर्ध्व हस्त करुणी आधी नमस्कारा वावा रस्मनी मग एक हस्त ठेविता कामनिकतेने नमस्कारती एक हस्ते हरी मने एका हस्ते जे नमस्कारेती सद्गुरुदेव संताते त्याचा हस्त छेदावे येथे शास्त्रज्ञ ऐसे आसे की एका हातात एका हस्ते करिता नमस्कार पुढे पहावा जन्मांतर न चुके सहसा झार हे निर्धारे जाणिजे एक हस्त काम सदनी एक हस्ते निमता दिनमनी प्रपंचाकडे चित्त ठेवून लटिका परमार्थ दाविला कामावरी ठेविले चित्त तरी दुरी गेला भगवंत या लागे जोडून दोन्ही हस्त श्री आदित्य नमस्कारावा मग हसते खंजरीट नयना हस्तिद्वय जोडून या जाना नमस्कारती सूर्यनारायणा तो शिला नाना राणा वैकुंठीचा मग त्याची ही समस्त वस्त्रे दिदली नवपंकज नेत्रे भक्त पालके ते स्कंदातीत मित्रे नवलीला दाविली गोपी समस्त नेल्याचारी म्हणते जलवर्णादर पिता चिरी आमचा कामदे भवन सुंदरी संगे तुझ्या शांत करी तुझ्या हवतीची समागम हारी आम्ही नेऊ निष्काम मग काय बोलले आत्माराम सकल कामा जो हरी म्हणे जो शरदृवू चांदणीचा यमनी शोभिवंतू होता वृंदावने मुरली संकेतू यावे तुम्ही समस्त येथे होईल तुमच्या व्रताचा फळ मग कामना पूर्वती सकळ ऐसे बोलता वैकुंठपाळ गोपी गेल्या घरासे हरिविजय दक्षिण सागर श्रीकृष्ण येथे रामेश्वर या तेथील यात्रे भाविक नर अत्यादरे धावती करुणी आवडीच्या कवडी या रामेश्वरा ते येती भाविक कापडी क्षणिक आयुष्य जाणोनी तातडी आडीपाडी पाविले प्रेमे हेचे जाणवी निर प्रीतीने अभिषेकला रामेश्वर ते तारेला संसार सागर सत्य साचार जाणिजे ब्रह्मानंद स्वामी यतीश्वर यांच्या पायीच्या पादुका धर आवडेला जाहलो मने श्रीधर चरतरणीये चर साचार ते निचे येथे श्री हरिविजय ग्रंथ समंत हरिवंश भागवत चतुर परिशोत भक्त संत पंचदशमोध्याय गौडः गोपाल कृष्ण भगवान की जय।